श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 10 जुलै वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. आणि गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्यांचा सन्मान करण्याचा अतिशय अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी गुरुजनांचे पूजन केल्याने ज्ञान आणि मार्गदर्शन मिळत असते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते आणि जो कोणी व्यक्ती तिची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीला ती भरभरून कृपा आशीर्वाद देत असते, म्हणजे धन धान्य समृद्धी प्रदान करत असते. गुरुपौर्णिमा हा धार्मिक दृष्टीने खूप मोठा दिवस मानला जातो. यामुळे या दिवशी काही उपाय सेवा देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार गुरुपौर्णिमेला सकाळीच उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ठेवा. ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन पैसा, धन, संपत्ती आणि घराची, मुलांची, आपल्या कुटुंबाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावरती ठेवायची आहे, यानंतर त्या वस्तूचं काय करावं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच हा एक उपाय आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे. उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात निवास करेल. हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः हा बदल बघू शकता. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू होत्या, जी काही किरकिर, वादविवाद चालू होते, जी काही भांडणे चालू होती तर ती कुठेतरी कमी झालेली आहेत असे तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल. कारण बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या कुणाच्या घरी जातात तिथे गेल्यावरती तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, तिथे थांबावंसं वाटतं, परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होते, होऊ लागते, घरात थांबावंसं वाटत नाही, सारखं लोळत झोपून राहावंसं वाटतं, घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं तुम्हाला सतत जाणवत असतं. या ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये सुरू आहेत तर या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसेल. तुमच्यामध्ये जे काही नकारात्मक विचार आहे, जे काही तुम्ही वाईट विचार करत आहात तर ते सुद्धा 100% कमी होतील. हा उपाय जर तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेला केला तर बघा तुमच्या घरामध्ये बरकत ही कायम टिकून राहील. तुम्हाला काम करण्याचा नवीन आनंद, उत्साह निर्माण होईल. तसेच तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील. तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या कुठेतरी कमी होतील. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल. माता लक्ष्मी ही तुमच्यावरती भरभरून प्रसन्न राहील. तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील. आपल्या मुलांची, पतीची, कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होत जाईल. घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतील. तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला नक्कीच मिळतील. तसेच जी काही रखडलेली, अडकलेली
राहिलेली कामे तुमच्या घरामध्ये आहेत तर ती सुद्धा या उपायाने पूर्ण व्हायला मदत करेल। आता हा उपाय आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरतीच का करायचा असतो, कारण बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते आणि ज्यावेळी ही ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी सर्व स्विते आपल्यावरती असते। आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे की नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये घ्यायची आहे, आणि याच गोष्टीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या करायचा आहे। ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला बदल हवे असतील तर तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला हे अनुकूल आणि प्रसन्न करायचं असेल, माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर ठेवायची असेल तर तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहेत। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे। आता घर हे कसं स्वच्छ करायचं आहे तर बघा, तुमची घराची जी शेवटची रूम आहे तर तिथून तुम्हाला झाडू मारत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत म्हणजे बाहेर न्यायचं आहे। संपूर्ण कचरा तुम्हाला काढत घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचं आणि तिथून तो कचरा तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे। कचरा बाहेर काढत असताना तुम्हाला असं देखील म्हणायचं आहे की घरातलं दुःख, दारिद्र्य, इडापिडा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी माझ्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करू दे, असं देखील तुम्हाला म्हणायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला जो केर आहे, कचरा आहे तर तो काढायचा आहे। जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये झाडू मारता आणि झाडून काढता त्यावेळी तुमच्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी, वाईट शक्ती ही तुमच्या घरातून बाहेर जाते। आणि फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार जेव्हा आपण आपली घर स्वच्छ करत असतो, घरामध्ये झाडू मारत असतो त्यावेळी नेहमी शेवटच्या रूम पासून घर स्वच्छ करत प्रवेशद्वारापर्यंत यावं आणि तिथून तो कचरा जो आहे तर तो बाहेर काढावा असं म्हटलं जातं। आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने घर स्वच्छ तुमचं करून घ्यायचं आहे। घर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। यानंतर एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एखादा स्टीलचा तांब्या घ्या, पितळाचा घ्या, कोणताही चालेल। आता त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजे उंबरठ्यावरती बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडून घ्यायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तो तुम्हाला पुसून काढायचा आहे। यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे। तूप असेल तर तूप अवश्य घाला, नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरी देखील चालणार आहे। यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून आत घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। यानंतर तुम्हाला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। बघा, इतर दिवशी तुम्ही लेपन नाही केलं तरी पण चालेल, परंतु महिन्यातून येणारी अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून करावं। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते, अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत नाही आणि म्हणूनच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल, गुलाबजल टाकायचं आहे आणि याचा गंध तयार करायचा आहे। आणि आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला 3 स्वस्तिक काढायचे आहेत। उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला एक स्वस्तिक काढायचं, त्याचबरोबर मध्यभागी मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। अशा पद्धतीने हे 3 स्वस्तिक जे आहेत तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे। यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक देखील काढायचं आहे। मग तुम्ही हे मधोमध काढलं तरीही चालेल किंवा उजव्या डाव्या कोणत्याही साईडला तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढू शकता। आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं आहे बघा,
तोच कुंकवाचा गंध तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे। ज्या प्रकारे आपण कलश पूजत असतो त्या कलशावरती आपण ते जे 5 बोटं ओढत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला 8 बोटं जे आहे तर ती ओढायची आहे। बोटं ओढत असताना खालून तुम्हाला वरती न्यायचे आहे आणि तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। एक बोट ओढल्यानंतर अधिलक्ष्मी, यानंतर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी, विरल लक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी असं तुम्हाला 8 नावं घेऊन ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढायचं आहे। ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती मी जो फोटो तुम्हाला लावताना दिसलेला असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ही बोटं ओढून घ्यायची आहे आणि अष्टलक्ष्मीचे तुम्हाला स्मरण करायचं आहे। यानंतर जर गुरुपौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी, दुःख, संकटे, गरिबी नष्ट होते। सुख, समृद्धी, आरोग्य, ज्ञान, यश आणि समृद्धी प्राप्त होत असते। हे अष्टलक्ष्मीचा बोट ओढताना सुद्धा तुम्हाला उंबरठ्यावरतीच ओढायचं आहे। डाव्या, उजव्या किंवा तुम्ही मध्यभागी कुठेही तुम्ही ही बोट जी आहे तर ती ओढू शकता। यानंतर तुम्हाला उंबरठ्याचं हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजन करायचं आहे। धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 किंवा तुळशीची 5 पानं ठेवायची आहे आणि त्याला गाठ मारून त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ती तुमच्या मुख्य दरवाजावरती जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे। आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर बघा, चातुर्मास संपेपर्यंत तुम्हाला ही पोटली तिथेच राहून द्यायची आहे। जर तुम्ही गुरुपौर्णिमेला अशी पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी, वाईट शक्ती, नजरबाधा ही प्रवेश करणार नाही, कारण तुळस ही संकट दूर करणारी मानली जाते आणि यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकटे, अडचणी, विघ्न, अडथळे हे येत नाही। त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे आणि यानंतर त्या स्वस्तिक खाली तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र सुद्धा त्या कुंकवाच्या सहाय्याने लिहायचा आहे। त्या स्वस्तिक वरती सुद्धा तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची देखील पूजा करायची असते, कारण ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवी वास करते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते, स्वतःहून त्या घरामध्ये ती वास्तव्य करत असते। म्हणून एक कुंकवाने स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या गॅस शेगडीवरती सुद्धा काढायचं आहे, त्याची सुद्धा तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे। एक स्वस्तिक हे तुळशी जवळ सुद्धा आवर्जून काढा आणि एक स्वस्तिक आपल्याला आपल्या देवघरा समोर देखील काढायचं आहे। देवघराची जी मागची बाजू असते तर त्या मागच्या साईडला तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि जिथे तुम्ही स्वस्तिक काढला आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे। स्वस्तिक हे पापतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे। हे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये कधीही धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडत नाही, पैशाची आपल्याला उणीव, चणचण भासत नाही। म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे पौर्णिमेला स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचे आहे। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या मुलांकडून आपलं आणि आपल्या पतीचं औक्षण जे आहे तर ते सुद्धा आवर्जून करून घ्यायचं आहे, कारण आपल्या मुलांचे गुरु हे आई वडील असतात। आपण आपल्या मुलांना चांगला मार्ग दाखवत असतो, त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्या, त्यांची प्रगती व्हावी यासाठी आई वडील हे खूप कष्ट, मेहनत करत असतात आणि म्हणून नेहमी आपला आशीर्वाद आपल्या मुलांवरती असावा यासाठी मुलांकडून आई वडिलांचं औक्षण हे तुम्हाला आवर्जून करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मुलांना आई वडिलांचा नमस्कार करायला लावायचा आहे। त्याचप्रमाणे दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे, कारण आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला व्रत करण्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ज्यावेळी या दिवशी स्त्रिया व्रत करतात तेव्हा त्या व्रताचं फळ
तिच्या मुलांना भेटत असतं, त्या मुलांची उत्तम गतीने प्रगती होत असते. त्या मुलांच्या आरोग्यासंबंधी काही अडचणी असतील तर त्या देखील या व्रताने दूर होतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आईने आवर्जून व्रत करावं, परंतु शक्य नसेल तर किमान आषाढ महिन्यातील पौर्णिमेला तरी हे व्रत तुम्ही आवर्जून करा. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.